नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके आपलं या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपण लॉस ऑफ प्रॉफिट या संकल्पनेची चर्चा करत आहोत. आज आपण लॉस ऑफ प्रॉफिट एक उदाहरण बघणार आहोत. हे आपलं 3 नंबरचं उदाहरण आहे. पहिल्यांदा आपण उदाहरण वाचून घेऊ. Messrs. Patil traders are insured under loss of profit policy for rupees 1,26,000. Their books of accounts are closed on 31st December each year. The fire occurred in the premises of business on 1st July 2019. The record saved disclosed the following information. So, Messrs. Patil traders आहे, इन्शुरन्स घेतलेला आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी अंतर्गत 1,26,000 रुपयाचा, आणि तो व्यावसायिक त्याची जी बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत आर क्लोज ऑन, कधी तो बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करतो 31 डिसेंबर इच इयर, प्रत्येक वर्षी 31 डिसेंबरला तो बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करतो. आणि त्याच्या व्यवसायामध्ये दी फायर ऑकर्ड इन द प्रिमायसेस, त्याच्या या बिझनेस प्रिमायसेसमध्ये आग लागलेली आहे. कोणत्या तारखेला? 1 जुलै 2019, 1/7/2019 ला आग लागलेली आहे. दी रेकॉर्ड सेव्ड डिस्क्लोज दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन, आणि जे काही रेकॉर्ड वाचलेलं आहे त्यातून खालील माहिती आपल्याला उपलब्ध केलेली आहे. मग सेल्स आहेत इयर एंडेड 30/6/2019, सेल्स ड्युरिंग द इयर एंडेड 31/12/2018, सेल्स फ्रॉम 1 जुलै 2019 टू 30 सप्टेंबर 2019 दिलेले आहेत. सेल्स इन करस्पॉन्डिंग पिरियड फ्रॉम 1 जुलै 2018 टू 31 डिसेंबर 2018. स्टँडिंग चार्जेस आहेत इयर एंडिंग 2018 चे 72,000. नेट प्रॉफिट आहे फॉर द इयर एंडिंग 48,000. पिरियड ऑफ इंडेमनिटी आहे 3 महिन्याचा. आणि एक इन्फॉर्मेशन आहे, इट हॅज बीन असर्टन दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली अन इन्क्रीज ऑफ 25% इन सेल्स इन द मंथ प्रिसिडिंग द फायर ओव्हर करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम. आणि एक बिझनेसचा एक ट्रेंड दिसून आलेला आहे. काय तो ट्रेंड आहे? कन्सिस्टंटली, सातत्यानं 25% विक्रीमध्ये काय होते, इथं वाढ होत आहे, असं या बिझनेसचं काय आहे, स्वरूप आहे. तर या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, क्लेमची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर प्रथम आपण काय करू, आग लागलेली तारीख क्लिअर करू. ही आहे आग लागलेली तारीख 1/7/2019. द फायर ऑकर्ड. डेट ऑफ फायर 1/7/2019. त्यानंतर जो इंडेमनिटी पिरियड आहे तो पहिल्यांदा क्लिअर करू. इंडेमनिटी पिरियड आहे फक्त 3 महिन्याचा. सो जो डिसलोकेशन पिरियड आहे किंवा इंडेमनिटी पिरियड आहे तो पहिल्यांदा आपण काय करूया, डिसाईड करूया. 1/7/2019 1/7/2019 ते किती महिन्याचा इंडेमनिटी पिरियड आहे? 3 महिन्याचा तो इंडेमनिटी पिरियड आहे. मग तो संपणार कधी? 7 पूर्ण, 8 पूर्ण आणि 9 पूर्ण, म्हणजे 9वा महिना 30 सप्टेंबरचा असतो. 30 सप्टेंबर 2019 हा काय आहे, इंडेमनिटी पिरियड आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा इथं आपल्याला क्लिअर करावा लागतो. हा आहे इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटी पिरियड. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, काही स्टेप्स इथं आपल्याला फॉलो करावे लागतात. त्यामधली पहिली स्टेप्स कोणती असते? कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आपल्याला काय करावं लागतील, आता शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचे असतात. आता शॉर्ट सेल कशा कॅल्क्युलेट करायचे असतात? हा जो इंडेमनिटी पिरियड आहे ॲक्च्युअल, या पिरियडशी रिलेटेड जो पाठीमागल्या वर्षाचा कालावधी आहे, करस्पॉन्डिंग पिरियड, संबंधित कालावधी पाठीमागल्या वर्षाचा, त्यामधील पहिल्यांदा इथे काय करायच्या, सेल्स विचारात घ्यायच्या. ठीक आहे, पहा शॉर्ट सेल काय करायचं, सेल्स फ्रॉम कोणत्या कालावधीच्या सेल्स विचारात घ्यायच्या? जो ॲक्च्युअल इंडेमनिटी पिरियड आहे तोच कालावधी पण पाठीमागल्या वर्षाचा. हा आहे ॲक्च्युअल इंडेमनिटी पिरियड. इथं आपल्याला पाठीमागल्या वर्षाचा कालावधी विचारात घ्यायचा आहे. मग आग कधी लागलेली आहे? 1 जुलै 2019 ला आग लागलेली आहे, आणि इंडेमनिटी पिरियड आहे 3 महिन्याचा. तो कधी संपेल? 30 सप्टेंबर 2019 ला संपेल. पण आपल्याला इथं पाठीमागल्या वर्षाचा कालावधी विचारात घ्यायचा आहे, म्हणजे तोच कालावधी पाठीमागल्या वर्षाचा. मग आता आपण पाहू
1/7/2018 ते 30/9/2018 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष विक्री किती झालेली आहे. कालावधी लक्षात ठेवा, 1/7/2018 ते 30/9/2018. पहा, सेल्स इन द करस्पॉन्डिंग पिरियड फ्रॉम 1/7/2018 ते 31/12/2018. आता पहा, इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, 1/7/2019 30/7/2018. सेल्स इन करस्पॉन्डिंग पिरियड फ्रॉम 1/7/2018 ते 31/12/2018. त्यांचं स्टँडिंग चार्जेस, नेट प्रॉफिट, ठीक आहे. आता इथं समजून घ्या, 1/7/2018 ते 31/12/2018 म्हणजे हा 6 महिन्याचा कालावधी आहे. गेल्या वर्षीचा हा 6 महिन्याचा कालावधी आहे. मग 6 महिन्याच्या कालावधीमधल्या ह्या काय आहेत, 3,60,000 या सेल्स आहेत. पण हा कालावधी आपल्याला विचारात किती तारखेपर्यंतचा घ्यायचा आहे, 30/6/2018 पर्यंतचा कालावधी विचारात घ्यायचा आहे. परंतु इथं कालावधी जो दिलेला आहे तो 6 महिन्याचा आहे आणि आपल्याला विचारात घ्यायचा आहे 3 महिन्याचा. मग 3,60,000 जर 6 महिन्याच्या सेल्स असतील, 3,60,000 या किती महिन्याच्या सेल्स आहेत, 6 महिन्याच्या सेल्स आहेत. या किती महिन्याच्या सेल्स आहेत, 6 महिन्याच्या. तर 3 महिन्याच्या सेल्स किती असतील, सरासरी दरमहा समान मानायचं. तर 3 महिन्याच्या सेल्स किती असतील त्या प्रथम इथं आपण काय करूया, कॅल्क्युलेट करूया. 50% थोडक्यात 3,60,000 या 6 महिन्याच्या सेल्स आहेत. 6 महिन्याच्या या सेल्स आहेत. तर 3 महिन्याच्या सेल्स किती, 3 महिन्याच्या सेल्स किती येतात, 1,80,000. 1,80,000 या काय होतात, 3 महिन्याच्या सेल्स. म्हणजे पाठीमागल्या वर्षी याच कालावधीमध्ये सेल्स किती आहेत, 1,80,000 ह्या सेल्स आहेत. कॅल्क्युलेशन लक्षात आलेलं असावं, कारण इथं ज्या सेल्स दिलेल्या आहेत पाठीमागल्या वर्षाचा कालावधी देत असताना तो 3 महिन्याचा न देता त्यांनी 6 महिन्याचा दिलेला आहे. मग त्या 6 महिन्यामधील 3 महिन्याच्या सेल्स किती असतील, तर त्या 1,80,000 इतक्या सेल्स असतील. आता यामध्ये काय करायचं, पाठीमागल्या वर्षाची ही विक्री आहे, पुढच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. कायम हे गृहीत धरायचं की बिझनेस हा ग्रो होत असतो, म्हणजे सतत बिझनेसमध्ये काय होत असते, वृद्धी होत असते. याचा अर्थ विक्रीमध्ये वृद्धी होत असते. त्यामुळे पाठीमागल्या वर्षाच्या तुलनेत पुढच्या वर्षी विक्रीमध्ये काय होऊ शकते, इथं वाढ होऊ शकते. इन्क्रीज इफ एनी. आता इथं इफ एनी म्हणायची काही गरज नाही, इथं वाढ होत आहे हे शेवटच्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे. पहा, इट हॅज बीन असर्टन दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली इन्क्रीज अप 25% इन सेल्स, म्हणजे विक्रीमध्ये 25% दरमहा काय होते, वाढ होते. इन द मंथ प्रिसिडिंग द फायर ओव्हर करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये याच पिरियडमध्ये जी विक्री आहे त्या तुलनेत आग लागलेल्या वर्षी विक्रीमध्ये काय होणार आहे, 25% वाढ होणार आहे, होत आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ही पाठीमागल्या वर्षाची विक्री आणि यामध्ये 25% काय होणार आहे, वाढ होणार आहे. इन्क्रीज बाय 25%. ठीक आहे. मग 1,80,000च्या 25% काय होईल, विक्रीमध्ये वाढ होईल. 1,80,000 डिवायडेड बाय 100, वाढ किती न होणार आहे, 25%. मग वाढ किती असेल, 45,000 इतकी विक्रीमध्ये वाढ होईल. 45,000 इतकी विक्रीमध्ये काय होईल, वाढ होईल. याची टोटल हे काय असेल, एक्सपेक्टेड सेल्स. एक्सपेक्टेड सेल्स किंवा स्टँडर्ड सेल्स. एक्सपेक्टेड सेल्स किती असेल, 2,25,000. 2,25,000. म्हणजे याचा अर्थ काय, जर आग लागली नसती तर या व्यवसायामध्ये याच पिरियडमध्ये म्हणजे 1/7/2019 ते 30/9/2019 या कालावधीत विक्री किती झाली असती, 2,25,000ची विक्री झाली असते. पण आग लागलेली आहे, मग आता विक्री किती झाली ते पाहायचं. विक्री नेहमी कमी झालेली असते, लेस, म्हणून ते लेस करायचं. जो ॲक्च्युअल सेल्स आहे, सेल्स फ्रॉम लेस सेल्स फ्रॉम 1/7/2019 ॲक्च्युअल आता कालावधी ते 30/9/2019 किती झालेली आहे विक्री,
ते पहा. सेल्स फ्रॉम 1/7/2019 ते 30/9/2019 ती विक्री झालेली आहे 60,000 रुपयाची विक्री झालेली आहे. ती विक्री झालेली आहे किती? 60,000 रुपयाची. म्हणजे व्हायला पाहिजे होती 2,25,000. एक्सपेक्टेड अपेक्षित किती होती? 2,25,000. ऍक्च्युअल झाली फक्त 60,000. म्हणजे विक्रीमध्ये काय झालेली आहे? घट झालेली आहे. कॉल्ड ॲज शॉर्ट सेल. कितीनं घट झालेली आहे? सिंपल आहे. 2,25,000 वजा 60,000. 2,25,000 मायनस 60,000 दॅट इज 60,000. कितीनं घट झालेली आहे? 1,65,000. एवढी विक्री काय झालेली आहे? कमी झालेली आहे. ही विक्रीमधली घट. हा झाला पहिला टप्पा, शॉर्ट सेल्स 1,65,000. ओके. नेक्स्ट स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर सेकंड मध्ये काय करायचं? जो लास्ट इयरचा नेट प्रॉफिट आहे, त्यानंतर लास्ट इयरचे इन्श्युअर स्टँडिंग चार्जेस त्यामध्ये ऍड करायचे, त्यानंतर लास्ट इयरच्या नेट सेल्सनं त्याला डिवाइड करायचं आणि 100 मल्टिप्लाय करायचं. जी फिगर मिळेल त्याला काय म्हटलं जातं? ग्रॉस प्रॉफिट रेट. म्हणजे दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेट काय करावा लागतो? कॅल्क्युलेट करावा लागतो. डेटा कोणता घ्यायचा? लास्ट इयरचा डेटा घ्यायचा. आता लास्ट इयर इथं आपण बघू आणि डेटा बघू. पहा, प्रत्येक वर्षी वर्ष कधी क्लोज होतं? 31 डिसेंबरला. आता पहा, आग लागलेली आहे 2019 मध्ये, तर 31 डिसेंबर 2018 मध्ये वर्ष क्लोज झालेलं असेल. मग घ्या 31 डिसेंबर 2018च्या सेल्स किती आहेत? 12 लाख. त्यानंतर 31 डिसेंबर 2018चा प्रॉफिट 48,000 आणि 31 डिसेंबर 18चे स्टँडिंग चार्जेस किती आहेत? 72,000 रुपये. हा डेटा आपल्याला इथे अवेलेबल आहे. मग घ्या पहिल्यांदा नेट प्रॉफिट 48,000 रुपये. नेट प्रॉफिट झाला, हा तो नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस किती आहेत? 72,000. इन्श्युअर्ड अनइन्श्युअर्ड असा काही उल्लेख नाही, सगळेच इन्श्युअर्ड गृहीत धरायचे. 72,000 इन्श्युअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय नेट सेल्स. लास्ट इयरच्या इथं नेट सेल्स आहेत 31/12/2018च्या सेल्स आहेत किती? 12 लाख रुपये. 12 लाख रुपये आणि याला मल्टिप्लाय करायचं 100. तुम्हाला काय मिळतो? ग्रॉस प्रॉफिट रेट मिळतो. हा डेटा आपण फिल केलेला आहे. आता आपण ग्रॉस प्रॉफिट रेटचं कॅल्क्युलेशन करू. पाहता 48,000 प्लस 72,000 स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स 12 लाख रुपीज, 12 लाख इंटू 100. सो ग्रॉस प्रॉफिट रेट किती आहे? फक्त 10%. 10% हा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे. हा झाला दुसरा टप्पा. लास्ट इयरचा नेट प्रॉफिट, लास्ट इयरचे इन्श्युअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय लास्ट इयरच्या नेट सेल्स इंटू 100. 10% हा ग्रॉस प्रॉफिट रेशो. नेक्स्ट स्टेप काय करायची? जो शॉर्ट सेल्स आहे त्याला मल्टिप्लाय करायचं ग्रॉस प्रॉफिटनं आणि लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. म्हणून स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. फॉर्म्युला काय? शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट रेट. जस्ट आता फिगर भरू. शॉर्ट सेल्स किती आहेत? 1,65,000. 1,65,000 इंटू ग्रॉस प्रॉफिट रेट आहे 10%. 10% किती होणार? 1,65,000 10%. 1,65,000 डिवायडेड बाय 100 इंटू 10%. 16,500. हा काय आहे? लॉस ऑफ प्रॉफिट. 16,500 इज द अमाउंट ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय असते? यामध्ये 2 आयटम ऍड आणि लेस करायचे असतात. पहिला आयटम ऍड करायचा असतो इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग
आणि एक आयटम लेस करायचा असतो सेव्हिंग्ज इन स्टँडिंग चार्जेस. या उदाहरणामध्ये इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ वर्किंगचा उल्लेख नाही, सेव्हिंग्ज इन स्टँडिंग चार्जेसचा पण उल्लेख नाही. मग आपण काय करायचे, ती स्टेप अवॉइड करायची आणि पुढची जी स्टेप आहे, कोणती स्टेप, ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज, ती स्टेप इथं काय करायची, फॉलो करायची. आता ॲव्हरेज क्लॉजचं ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर दोन अमाऊंट डोळ्यासमोर ठेवायच्या. पहिली अमाऊंट कोणती, पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट इथं आहे पहा, प्रॉफिट फॉर पॉलिसी. पॉलिसी अमाऊंट किती आहे, 1,26,000. ही आली पॉलिसी अमाऊंट 1,26,000. आणि दुसरी अमाऊंट कोणती डोळ्यासमोर ठेवायची, ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲन्युअल टर्नओव्हर. त्यालाच काय म्हटलं जातं, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. सो आता इथं ग्रॉस प्रॉफिट आपल्याला माहित आहे किती आहे, तो 10% इंटू. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ॲन्युअल टर्नओव्हरवर घ्यायचा आहे. मग ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे काय, तर ॲन्युअल टर्नओव्हरचा अर्थ आहे ज्या तारखेला आग लागली, डेट ऑफ फायर, त्याच्या अगोदरचे जे 12 महिने आहेत, प्रिसिडिंग 12 मंथ्स, त्याच्या अगोदरच्या 12 महिन्याची विक्री. म्हणजे थोडक्यात याचं एका वाक्यात डेफिनेशन कशी केलेली आहे, सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन डेट ऑफ फायर, त्याला काय म्हटलं जातं, ॲन्युअल टर्नओव्हर. आता पहा, डेट ऑफ फायर आहे 1/7/2019, त्याच्या अगोदरचे 12 महिने म्हणजे संपणार कधी, 30/6/2019. आता इथं पाहायचं, 30/6/2019 ला संपणाऱ्या 12 महिन्यातली विक्री दिलेली आहे का, तर 1 नंबरला दिलेली आहे. ती विक्री किती आहे, सेल्स ड्युरिंग द इयर एंडेड ऑन 30/6/2019 किती आहे, ते 14,40,000. 14,40,000 ही काय आहे, ती विक्री आहे. घ्या, ती विक्री किती आहे, 14,40,000. सेल्स फॉर 12 months ended on date of fire is called as annual turnover. आता इथं हा जो annual turnover आहे, हा काय करायचा, ॲडजस्ट करायचा. जो इन्क्रीज्ड ट्रेंड आहे त्यानं तो ॲडजस्ट करून मग ग्रॉस प्रॉफिट काढायचा. इन्क्रीज्ड ट्रेंड किती आहे, 25%. 25%नं ट्रेंड काय आहे, इन्क्रीज आहे. त्यामुळे पॉलिसी अमाऊंट डिसाईड करत असताना किंवा ग्रॉस प्रॉफिट डिसाईड करत असताना सेल्स जे आपण ॲन्युअल टर्नओव्हर म्हणून इथे घेणार आहोत, त्या सुद्धा काय करायच्या, इन्क्रीज्ड ट्रेंडनं ॲडजस्ट करायच्या. मग इथं आपल्याला 14,40,000 मध्ये काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. 14,40,000 प्लस किती टक्के, 25%. याच्या 25%, 14,40,000च्या 25% ॲड करून मग इथं सेल्स काय करायच्या, विचारात घ्यायच्या. बरोबर आहे, म्हणून 10%. 14,40,000 मध्ये 25% आपण ॲड करू. 14,40,000 डिवायडेड बाय 100 इंटू 25%नं वाढ होणार आहे म्हणून 25%, म्हणजे 3,60,000. म्हणजे 3,60,000 प्लस हे 14,40,000. 14,40,000 म्हणजे ॲन्युअल टर्नओव्हर किती, 18 लाख रुपये. ॲन्युअल टर्नओव्हर किती, 18 लाख रुपये. हा झाला ॲन्युअल टर्नओव्हर. आणि याच्यात 10% ती अमाऊंट किती असेल, 1,80,000. 1,80,000. सो ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲन्युअल टर्नओव्हर विच इज ॲडजस्टेड बाय 25%, 1,80,000. त्यालाच काय म्हटलं जातं, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. सर इथं जे इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आहे, म्हणजे या व्यावसायिकानं विमा किती रुपयाचा घ्यायला पाहिजे होता, 1,80,000 रुपयाचा घ्यायला पाहिजे होता, पण घेतला किती रुपयाचा, 1,26,000 रुपयाचा. म्हणजे विमा कमी रकमेचा घेतलेला आहे. मग अशा वेळेला ॲव्हरेज क्लॉजचा काय करायचा, वापर करायचा. मग करू आपण. काय आहे ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला, नेट क्लेम इज इक्वल टू, नेट क्लेम इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन
annual turnover, gross profit on annual turnover, किंवा ह्यालाच काय म्हटलं जातं, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड into actual gross of profit, sorry, actual loss of profit, loss of profit वर आपण तो कॅल्क्युलेट केलेला आहे. आता फिगर बरोबर फक्त पॉलिसी अमाऊंट आहे 1,26,000, पॉलिसी अमाऊंट आहे 1,26,000, ओके, डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन एन्युअल टर्नओव्हर आहे 1,80,000, 1,80,000 आणि ऍक्च्युअल ग्रॉस लॉस ऑफ प्रॉफिट आहे, आपण वर कॅल्क्युलेट केलेलं आहे 16,500, 16,500. पहा आता किती क्लेम मंजूर होईल, तर 1,26,000 डिवायडेड बाय 1,80,000, 70% थोडक्यात काय आहे, इन्शुरन्स घेतला जातो, गुणिले क्लेम पण 70% मंजूर होईल, 16,500, 11,550 हा काय असेल, क्लेम इन्शुरन्स कंपनीद्वारा मंजूर केलेला असेल. थँक्यू.